नमस्कार, मी किरण वाघमारे आपणा सर्वांपर्यंत बस्टेड इन्फो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, मी पिंपळस गावचा एक सुज्ञ नागरिक आहे आणि आमच्या पिंपळस ग्रामस्थांसाठी, गोरगरीब जनतेसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। कृपया हा व्हिडिओ प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवावा आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही निम्र विनंती आपणा सर्वांना करत आहे। मित्रांनो, पिंपळस सहकारी सोसायटी अंतर्गत आपल्या गावामध्ये रेशन दुकानदार काम पाहत आहे। त्या रेशन दुकानदाराने एक खाजगी माणूस नेमून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शासनाच्या आदेशाप्रमाणे KYC करायची आहे। ती कोणत्या प्रकारची त्याला फी नाही आहे, कोणत्या प्रकारचं त्याला पैसे देण्याची गरज नाही आहे, तरी पण पिंपळस सहकारी सोसायटीने एक खाजगी माणूस नेमून त्या ठिकाणी एक ग्रामस्थांची, गोरगरीब जनतेची पिळवणूक होईल, आर्थिक हानी होईल, आर्थिक शोषण होईल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। आमच्याकडे पुरावे देखील आहेत। सेक्रेटरी यांचा कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आहे। जे गमे यांनी जो माणूस नेमलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्हाला भाऊंनी पाठवलं, भाऊंनी तुमच्यापर्यंत जाण्यास सांगितलं आणि भाऊंनी ग्रामस्थांची पिळवणूक नाही व्हावी म्हणून भाऊंनी आम्हाला तुमच्यापर्यंत पाठवलं आणि प्रत्येक माणसी 10 रुपये घेण्याचा त्या ठिकाणी KYC अपलोड करण्याचा कार्यक्रम चालू आहे। मित्रांनो, शासनाने आदेश दिलेला आहे, कोणत्या प्रकारची फी लागणार नाही आहे, विनामूल्य तुम्हाला हे काम करायचं आहे। आमचं त्या संदर्भात तलाठी भाऊसाहेबांसमोर सुद्धा देखील बोलणं झालेलं आहे। याला कोणत्या प्रकारची फी लागत नाही आहे, परंतु पिंपळस सहकारी सोसायटीने हा प्रोग्राम राबवला आणि विचार जर केला तर 680 कुपनधारक या पिंपळस गावामध्ये आहेत। आपण विचार जर केला 680 कुपनधारकांपाठीमागे कमीत कमी 3500 लाभधारक आहेत। प्रत्येक घरामध्ये जर 5 जरी माणसं आपण पकडले, 2 जरी पकडले, 7 जरी पकडले तर आपण कमीत कमी 3500 जरी माणसं पकडले तरी मानसी हे मूल्य जातं 35,000 रुपयापर्यंत। विचार आम्ही सेक्रेटरीला जाब विचारला तर सेक्रेटरी रोजंदारीविषयी बोलले 3 दिवस 4 दिवस लागू शकतात, काही अडचण नाही आहे। परंतु जर विचार केला 300 रुपये रोजाने जरी माणूस लावला त्यांनी तरी ही मूल्य 1000 रुपयापर्यंत 1500 रुपयापर्यंत जायला पाहिजे। परंतु आज त्या सोसायटीने त्या ठिकाणी गोरगरिबांची पिळवणूक व्हावी, आर्थिक शोषण व्हावं या उद्देशाने मानसी 3500 गुणिले जर 10 केला आपण तर तो आकडा जातो 35,000 रुपयापर्यंत। हे 1000 रुपये जात आहेत कुठे? हे 1000 रुपये नागरिकांची पिळवणूक होत आहे। या ठिकाणी आम्ही त्यांना जाब विचारला तर आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित असं सकारात्मक उत्तर गमे यांनी दिलं नाही। त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींसाठी वरिष्ठांपर्यंत त्यांची तक्रार करत आहोत। त्यांच्याकडून रेशन दुकान काढून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार आहोत। कारण की गोरगरीब जनता कष्ट करते आहे, गावात कामाला धंद्याला जाते आहे, मजूर आहेत। त्यामध्ये या ठिकाणी विचार ह्या गोष्टींचा करायला पाहिजे होता की समोरचा जो खाजगी माणूस लावला त्याच्या रोजंदारीविषयी सोसायटीने ते पैसे स्वतः भरायचे होते, परंतु सोसायटीने त्या गोष्टी न करता त्या ठिकाणी गोरगरिबांची, ग्रामस्थांची पिळवणूक व्हावी आणि एवढ्या 1000 रुपयांचा डल्ला या ठिकाणी पिंपळस सहकारी सोसायटी करत आहे। नेमकी प्रशांत गमे या सेक्रेटरींच्या पाठीमागे, तसेच रेशन चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे नेमकी आहे कोण? त्या ठिकाणी अपप्रचार देखील चालू आहे की आम्ही भाऊंच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांची, नागरिकांची पिळवणूक नाही व्हावी म्हणून घरोघरी जाऊन आम्ही KYC करत आहोत, डॉक्युमेंट्स अपलोड करत आहोत की ज्यांना त्या ठिकाणी लाभ मिळावा। मित्रांनो, कोणत्याही रुपयासुद्धा देण्याची गरज नाही आहे। त्या ठिकाणी आपण सर्व सुज्ञ नागरिक आहोत। हा व्हिडिओ आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा ही तक्रार आम्ही वरिष्ठांपर्यंत घेऊन जाणार आहोत। त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई आम्ही गमे यांच्यावर देखील करणार आहोत, रेशन चालवणाऱ्यांवर देखील करणार आहोत आणि ते रेशन दुकान पिंपळस सहकारी सोसायटीकडून काढून घेण्यात यावं अशा आम्ही नम्र विनंती गावचे सरपंच तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करणार आहोत। आपणास ही माहिती आम्ही पोहोचवत आहोत कारण की भारताचे संविधान हे प्रामाणिकपणाने अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दिलेलं आहे आणि आम्ही भारताच्या 4थ्या पिलरचं
स्तंभाचं काम करत आहोत, कारण की आम्ही सुज्ञ नागरिक आहोत. आम्ही या जनतेचं, या ग्रामस्थांचा भल्याचाच विचार करतो. कोणत्या प्रकारे आमच्या जनतेचं नुकसान झालं नाही पाहिजे हाच आम्ही विचार करतो. त्यामुळे नागरिकांनी देखील या गोष्टीला बळी न पडता त्या ठिकाणी सरळ जाब विचारण्याचं काम करावं आणि नेहमी आमच्या बस्टेड इन्फो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारचा भांडाफोड आणि पर्दाफाश होत असेल यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हीच मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.